राज्यातील मातंग समाज अनुसूचित जाती एकत्र असलेल्या 13% आरक्षणाची अ, ब, क, ड नुसार वर्गीकरण करण्यात यावं अशी मागणी करत केली जाते आणि या मागणीसाठी लघुजी संघटनेचे कार्यकर्ते विधान भवनामध्ये आंदोलन करणार आहेत। आपण ही तिथेच दृश्य बघत आहोत। काही कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत, काही महिलांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। हे दृश्य आपल्याला बघायला मिळतात। राज्यातल्या मातंग समाज अनुसूचित जाती एकत्रित असलेल्या 13% आरक्षणाची अ, ब, क, ड अशी अनुसार वर्गीकरण करण्यात यावं। हॅलो, अधिक माहिती घेऊयात हेमंत गुरुजी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। हेमंत, काय सध्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जातंय असं दिसतंय? जे लहुजी संघटनेचे कार्यकर्ते आहेत ते मातंग समाजाच्या 13% आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी विधान भवनाच्या गेटवर आंदोलन केलं होतं आणि या गेटवर आंदोलन करताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेले आहे। आणि आपण पाहू शकता की पोलिसांनी ते ताब्यात घेताना तिथे धरपकड झाली। त्या धरपकडीमध्ये महिला कार्यकर्त्यांनी तिथे गुलाल आणि त्या त्याबरोबर हळद आणली होती, ती उधळून त्या पद्धतीचा आपला निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आपण पाहू शकता विधान भवनाच्या गेटवर अशा पद्धतीने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। त्याचबरोबर 3 ते 4 जे पुरुष कार्यकर्ते होते लहुजी संघटनेचे त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आणि जी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे तो कुठल्याही प्रकारचा निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी त्या पद्धतीचा कडक बंदोबस्त केलेला दिसतोय। आपण पाहू शकता गुलाल आणि हळद आणली होती, ती पोलिसांच्या महिला पोलिसांच्या अंगावरही उधळली गेली, पण पोलिसांनी कुठले प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून त्या पद्धतीचा जी काळजी आहे ती घेण्याचा प्रयत्न केला। आपण पाहू शकता की कशा पद्धतीने जी कारवाई आहे ती होताना दिसते आहे। मी माझा कॅमेरामन चरणला सांगेल की जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात तिथे आले होते त्यांना त्या पद्धतीने अरेस्ट करण्यात येते आणि आपण बघू शकता की इथे वयस्कर महिला कार्यकर्त्याही आल्या होत्या, त्या महिला कार्यकर्त्यांनी त्या पद्धतीने कारवाई घेतला। काय मागणी काय मागणी काय? हॅलो हॅलो, नक्कीच एक अतिशय वयोवृद्ध अशा आजी आपल्याला पाहायला मिळतात इथे। या आजी पण या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या का? हे ज्या आजी आले आहेत ते चांदोलीच्या मधलं जे काही गृहनिर्माणाचा एखाद्याचा जो प्रश्न आहे त्याच्या संदर्भातलं आपल्या मागणीसाठी आल्या होत्या आणि त्यांनी वेगळ्या पद्धतीने आपला निषेधाचा सूर व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतलेला आहे आणि जी कारवाई आहे ती अधिक पद्धतीने होताना दिसते आहे। अगदी, मात्र आपण बघतोय की अर्थातच जे प्रश्न घेऊन विधान भवनावरती येत आहेत अशांचे प्रश्न सोडवले जात आहेत का? त्यांच्या काय मागण्या आहेत, त्यांची निवेदनं तरी घेतली जात आहेत का? जी मातंग समाजाची मागणी होती लहुजी संघटनेकडनं 13% आरक्षणाच्या अबकडनुसार त्यांचं वर्गीकरण करण्यात यावं, या संदर्भातली ज्या मागणीचं निवेदन पत्र आहे ते राज्य सरकारकडे गेलं होतं, समाज कल्याण विभागाकडे गेलं होतं। अशा पद्धतीची पोलीस खात्याकडनं जी माहिती आहे ती प्राथमिक माहिती मिळते आणि त्यानुसार त्यांचं भेट पण त्या पद्धतीची ठरली होती, पण लहुजी संघटनेने जे काही इथे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी ती काळजी घेतली आणि ज्यावेळेला आक्रमक महिला आहे त्यांनी इथे हळद आणि त्याचबरोबर गुलाल उधळण्याचा आणि आपला जो जातीचा वर्गीकरणाचा प्रश्न आहे मातंग समाजाचा तो मांडण्याचा प्रयत्न केला। लहुजी संघटनेचे ना साधारण किती कार्यकर्ते इथे आलेले होते? कारण अर्थातच ते प्री प्लॅन्ड असणार आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात गुलाल आणि उधळलेली आहे हळद बघतोय आपण, त्या अर्थानं साधारण किती कार्यकर्ते तिथे उपस्थित होते? 5 ते 6 कार्यकर्ते होते अशा पद्धतीची माहिती मिळते। आपण पाहू शकता की ज्या 2 ते 3 महिला होत्या त्या एकदम विधान भवनाच्या गेटवर त्या पद्धतीने पोहोचल्या होत्या आणि गेटवर पोहोचल्या आणि गुलाल आणि त्याचबरोबर हळद उधळताना त्यांना पोलिसांनी त्या पद्धतीचं ताब्यात घेतलंय।